मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, अनेक जिल्हे पाण्याखाली गेले होते. सरकारकडून मदतीही जाहीर, परंतु मदत मात्र मिळाली नव्हती. आणि याला एकच कारण, ते म्हणजे रखडलेली ई-केवायसी. एकच सरकारची अट. यावेळी मराठवाडा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी देखील सांगितलं की फक्त मराठवाड्याचा विचार केला तर साधारण 41,892 शेतकऱ्यांची अजूनही ई-केवायसी करणं बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांना स्वतःचं नाव यादीत आहे की नाही हे माहित नसेल तर ते पाहण्यासाठी आजही तहसीलदारांकडे याद्या उपलब्ध असून तुम्ही तपासू शकता आणि ई-केवायसी प्रोसेस पूर्ण करून घेऊ शकता, असं देखील त्यांनी वर्तवलं आहे. सोबतच जर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही तर पडून राहिलेले पैसे शासनाला परत जातील, असे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर साधारण 39,672 शेतकऱ्यांचं, जालना जिल्ह्यातील 28,419 शेतकऱ्यांचं, परभणी जिल्ह्यातील 39,000 शेतकऱ्यांचं, हिंगोली जिल्ह्यातील 7,000 शेतकऱ्यांचं, नांदेड जिल्ह्यातील 50,232 शेतकऱ्यांचं, तर बीड जिल्ह्यातील जवळपास 23,000 शेतकऱ्यांचं, लातूर मधील 35,000 शेतकऱ्यांचं, धाराशिव मधील 20,000 शेतकऱ्यांचं ई-केवायसी अजूनही बाकी आहे. तरी शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी करण्याचे आदेश देखील त्यांना देण्यात आलेले आहेत.